पैकी असे आंबोळ्या केल्यात मम्मीने, ते आता आम्ही चहा आणि आंबोळ्या खाते. आईच्या हातची चव एक नंबर. आणि मी आल्यावर पोळ्या असतातच एकदा तरी, सो या खायला. 1 hour later. हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेनी या यूट्यूब चॅनलवर. तर कसं आहेत सर्व मजेत ना? आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तर आज जातो आहे आम्ही काकाच्या इकडे वसईला. सो निघालो आहे मी आणि जॅक. बघूया. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं त्याला प्रेस करा, म्हणजे आपला नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतो. A few moments later. उतरलोय आणि ट्रॅफिक जाम आहे. पोरांची शाळा पण सुटले. सो जाऊया आता पटापट. जरा थंड असं पेप्सी वगैरे घेतलेत आणि बिस्किट. चाललोय. आजच्या टायमिंगचं माऊ इथे आपल्याला दिसलंय. तिथंच बसून असतं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. बनवलेले सकाळी खावणे आणि नारळाचा रस स्वतः आम्ही खातोय. उठल्यानंतर 3 hours later. काकीची कटिंग चालू आहे. वेलकम टू मितू चॅनल. आणि इकडे केक मितूच्या बर्थडेचा. मितू दिसतोय. तर केस कापून झालेत. ना काकींचा कट नसता बसतो आजी बघ. सो फायनली चाललेलो आहे. टाकून बघताय का यापुढे? अरे काय झालं तिथं मम्मीच्या इथं नेटवर्कच त्याच्यामुळे काकाच्या इथून निघालोय घरी जायला, कारण परत रात्र निघायचं आहे त्याच्यामुळे. कडे लागले आहे बससाठी लाईन. अजून बस आली नाही. सो बघूया किती वाजेपर्यंत. A few moments later. सतिवलीवर उभाच आहे बिचारा. मला आता मस्त इथे नगीन 10च्या आसपास बसायला भेटतंय.
वाईल्डच केलं. जॅकला सीट भेटली होती पण बिचारा दयावंत ह्या काकांना बसायला दिलं. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. प्रत्येक वेळी असंच करत असतो. माझा नवरा बरोबर प्रेमळ आणि दयावंत बिचारा. जॅक हॅलो कर, हॅलो हॅलो कर, हॅलो. चला आता आपण पोहोचू लवकरच. One eternity later. फायनली एका स्टॉपसाठी जॅकला बसायला भेटलं. कसं वाटतंय तुला? सातिवली बस. A little longer than a few minutes. यांनी आले इथे फळं बघायला. खण वगैरे घेऊन झाले. उद्या गुरुवार आहे. आणि हे कसं आहे? लक्ष्मीचं आहे ना तुमच्याकडे? A few inches later. तर निघालोय गावी जायला. ते पण वसईवरून एकच 11ची ट्रेन आहे. तर बघूया आपल्याला भेटते काय. त्याला जनरल डबा पण एकच आहे. सो ती नाही भेटली तर मग सकाळी पकडावी लागेल आम्हाला ट्रेन. सो बघूया आता निघालोय घरातून. आता जाऊ या बोरिवली लागले याने वसईपर्यंत जाऊ. हिरो आमचा बसलाय. अजून ट्रेन सुटली नाही. वाट बघतो वाट. बघूया आपल्याला वसईवरून गाडी भेटेल. अशी घरी गेली तर गावी जास्त गर्दी होती पण फायनली आम्हाला बसायला भेटलं. आपली जर्नी स्टार्ट झाली.
next day. सो आम्ही या ट्रेनने उतरलो इकडे आता रत्नागिरीला आणि त्या निघालं घरी जायला. वरून बस भेटते का बघू, तसं निघू. 6:30 वाजले. मस्त खेडपासून झोपलेलो ते रत्नागिरीला उतरलो खळू. चला गुड मॉर्निंग. हां प्रवास छान झाला आमचा, मस्त अपेक्षेपेक्षा जास्त. चला जरा चहा पितो, बस टायमिंग नाही. सो इकडे आता रेल्वे स्टेशनला बस नाही आहे म्हणून मग आता बाहेर हायवेला जातोय इथून चालत. बिचारांच्या बॅगा घेतल्यात, मला आराम दिलाय. बड़ा हरामी हो बेटा. बघू सिरियसली खेडपासून मस्त झोप भेटली, मस्त छान वाटलं. म्हणजे असं प्रवास झालेल्यासारखं असं वाटलं नाही. म्हणजे जास्त अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. त्रास वगैरे झाला नाही. रात्रीपासून थोडंसं झोपतच होतं, पण ते थोडंसं त्रास होत होता. बट खेडपासून मस्त पूर्ण सीट भेटली, त्याच्यामुळे दोघांनी पण ताणून दिला. अरे कहना क्या चाहते हो. जॅक सुद्धा मग खेडपासून रत्नागिरीपर्यंत मस्त जरासं झोपला. मग अर्धा झोपलेलास. ॲक्च्युली मला वाटलं रत्नागिरी गेली किंवा जाईल की काय, आणि आम्हाला जाग येईल की नाही. अच्छा हमको सिखा रिया है. असं झालेलं. त्याने बॅगा वगैरे कसे लावलेत. बिचारा नेहमी मला आराम देत असतो, कारण मला माहिती आहे मी मागितलं ना बॅग तरी पण देणार नाही. जबरदस्ती करा किंवा काही. त्याचं म्हणणं असं असतं की तुला त्रास नाही व्हायला पाहिजे, मला किती पण झालं तरी चालेल. सो चला एन्जॉय करा आपला ब्लॉग. आता बस आली आहे, बघूया जायला भेटते का. सो एवढाच होता आजचा व्हिडिओ ब्लॉग. तुमच्यासाठी कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, कारण आजचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. सो मी घट बसवते देवीचा, तर त्याची तयारी वगैरे जाऊन करायची आहे. तर तो सुद्धा ब्लॉग तुम्ही नक्की एन्जॉय करा. मी दाखवेनच, शूट करेन. सो चला बाय बाय.